ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली। डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक जून 10 रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी लक्षवेधी निवेदन फेरी काढण्यात आली। यावेळी हजारो ज्येष्ठ नागरिक या निवेदन फेरीमध्ये सामील झाले होते। यामध्ये पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, आरोग्य सुविधा सर्व शासकीय रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना साठी मोफत आणि प्राधान्याने उपचार मिळावेत, स्वतंत्र खिडकी असावी, रेल्वेत सवलत, कोरोना काळात बंद केलेली ज्येष्ठ नागरिकाची रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा सुरू करावी, सुरक्षा आणि कल्याण ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष सेल स्थापन व्हावे, अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी शेकडो ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। थोडं थांबा साहेब थोडं मागे व्हा। हो सर जी इकडे बघत बघ द्या, थांबू द्या की हो। इकडं बघा सोंड गेला आता। हो लाव। हे आमचे निवेदन पदयात्रा आहे, फेरी आहे। आम्ही शासनाच्या विरोधात नाही। अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आम्ही शासनापुढे ठेवत आलेलो आहोत, पण शासन आमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहावं, ज्या संवेदनशीलतेनं पाहावं ते पाहत नाही। आणि म्हणून आजच्या ह्या 144 कलम लागू असतानासुद्धा आम्ही ते कलम तंतोतंत पालन करून हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही निवेदन फेरी काढलेली आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही निवेदन फेरी झालेली आहे। हजारो लोक आलेले आहेत। हे सगळे लोक जे आहेत ते गरीब, विस्थापित, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, याच्यामध्ये अर्ध्याच्यापेक्षा जास्त विधवा माता आहेत। आमचं शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्हाला तुम्ही श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा कुठलेही उद्योगपती 100 वर्षाने 125 वर्ष जरी जगलो तरी आम्हाला ज्येष्ठ म्हणून काही देऊ नका, पण या गरीब गरजवंताला द्या, ह्या विस्थापितांना द्या, ह्या विधवा मातांना द्या। हे तुमच्या आईवडिलासारखे आहेत। खरी गरज यांना आहे। आणि इतर आपल्या शेजारी राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, सगळ्या ह्या राज्यामध्ये हे मानधन चालू असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर आम्ही शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी आमचे मुद्दे ओळखून घ्यावेत। आम्हाला दुसरं तिसरं काही नको। आमचं वय वर्ष 60 वर्षच ग्राह्य धरावं।
आम्हाला आमचे तुम्ही जे शासनाने पारित केलेले कायदे आहेत 2007चा कायदा, 2010चे नियम, 2013चा कायदा आणि धोरण हे शासनाने तंतोतंत पाळावं. आम्हाला दुसरं तिसरं काही नको. इतर राज्याप्रमाणे आम्हालाही काहीतरी मानधन दिलं पाहिजे. मानधन जर दिलं तर आम्ही आज जे टाकाऊ झालेलं आहोत कुटुंबामध्ये ते होणार नाहीत. आम्हाला आमचे मुलं बाळं म्हणतील, बाबा तुम्ही चहा घेता का, आई तू रोटी खाते का, एवढं आमचं मागणी आहे. आमची अत्यंत वाईट परिस्थिती, दुरावस्था आहे आणि म्हणून आम्ही शासनापुढे नम्र विनंती करायला आलो की कुठल्याही आमच्या ह्या पदयात्रेमध्ये किंवा फेरीमध्ये कुठल्याही घोषणा नाहीत. आम्ही मूक आलेलो आहोत. आम्ही शासनाला दाखवून देऊ इच्छितो की आम्ही खऱ्या अर्थाने ज्येष्ठ आहोत. आम्हाला समजू शकतं. आम्ही सगळे कायदे पाळलेले आहेत. आजपर्यंत देशाला आम्ही उभं आयुष्य दिलेलं आहे आणि 60 वर्षापर्यंत पोचलेलं आहे. पण शासनाला नम्र विनंती आहे की 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या पुढच्या योजना न आणता तुम्ही आमच्या 60 वर्षाच्या पुढच्या योजना आणा. लाडके मायबाप योजना आणा आणि त्या लाडक्या मायबाप योजनेमधून आम्हाला महिन्याला 5,000 रुपये म्हणजे 2दाची रोटी आणि 2दाचा चहा, औषधं पाण्याला आम्हाला खर्च मिळावा, एवढीच आमची रास्त मागणी आहे. ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत सर आपल्या फेरीमध्ये. आता त्या अर्थानं हजारो लोक आहेत. माझं तर असं मत आहे कमीत कमी 5,000 लोक तर आलेले असावेत. अजूनही येत आहेत. आम्ही 11चा वेळ दिलेला आहे. पण आमचं हे 144 कलम असल्यामुळं, लागू असल्यामुळं आणि आम्हाला पोलीस प्रशासनानं अत्यंत सहकार्य केल्यामुळं आम्ही हे शासनाला दाखवू इच्छितो की आम्ही शिस्तीत आणि कुठल्याही कायद्याचा भंग न करता आम्ही तुमच्यापुढे विनंती करायला आलो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर शासनाने आमच्यापैकी एक स्त्री, एक पुरुष ज्येष्ठ नागरिक विधान परिषदेवर घ्यावं, राज्यसभेवर घ्यावं, आमचा मंत्रालय वेगळं करावं. आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी आम्ही लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत, त्या मान्य कराव्यात. आणि आमचे हात जोडून विनंती आहे की आम्ही सदैव शासनाच्या बरोबर आहोत. आमचे मुलं बाळं शासनाच्या बरोबर नसतील कदाचित, पण आम्ही शासनाच्या बरोबर आहोत आणि नक्की राहू. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक बेस्कॉम.